नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. वरवेली जंगलात आगीचे तांडव. सीआयएसएफच्या जवानांचे आगीवर नियंत्रण. टाइम्स डिजिटलच्या वृत्ताची दखल. दापोली खेड मार्गावरील पुलाची तात्पुरती डागडुजी. गुंबदमध्ये मानवी मनोऱ्यातून साकारली देशभक्ती. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे लेझिम नृत्य. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर नरवण माघी गणेशोत्सव. गुहागर तालुक्यातील वरवेली रांजाणेवाडी परिसरातील दगडखाणीच्या बाजूला असलेल्या रांजाणे बाऊल भागामध्ये रविवारी दुपारी अचानकपणे वणवा लागला. वणवा लागल्याची माहिती तात्काळ गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना देण्यात आली. पोलीस पाटील सुजित शिंदे यांनी तात्काळ याची माहिती गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडे संपर्क साधला. काही तासातच फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी पोहोचली. परंतु ज्या परिसरामध्ये वणवा लागला होता त्या परिसरापर्यंत गाडी जाऊ शकत नव्हती. तरी देखील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. या आगीमुळे शेतकऱ्यांच्या फळझाडे तसेच शेतीसाठी असलेल्या गवताचे नुकसान झाले आहे. या आगीवर वेळेस नियंत्रण झाल्याने पुढील अनर्थ टळला. दापोली खेड मार्गावरील नवशी पुलावरील धोका या संदर्भात आपण वृत्त प्रसिद्ध करून हा प्रश्न मांडला होता. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजूला क्रॅश बॅरियर बसवले असून येथे पुलाचा स्लॅब तोडलेला होता. त्या ठिकाणी केवळ पत्रे बसवले होते. या ठिकाणी आता पत्र्याच्या समोर मजबूत असे बॅरिकेड बसवले आहेत. त्यामुळे आता अपघाताचा धोका कमी झाला आहे. नवशी पुलावर वाहतुकीला धोकादायक ठरलेल्या गोष्टीबद्दल आपण समाज माध्यमांवर वृत्त प्रसिद्ध केलेलं होतं. त्याच्यानंतर जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता या नवशी पुलावर अशा प्रकारचे क्रॅश बॅरियर बसवलेले आहेत, जेणेकरून अपघात होणार नाही. हा बघा, हा क्रॅश बॅरियर. परंतु मूळ मुद्दा अजून तसाच राहिलेला आहे. जिथे खोल खणलेला आहे, जिथे स्लॅब तोडलेला आहे, त्या ठिकाणी मात्र अजून क्रॅश बॅरियर बसवलेलाच नाही. तिथेही अजूनही पत्राच आहे आणि हे असं पुढे हे टाकलेले आहेत. परंतु तिथेही क्रॅश बॅरियर बसवणं आवश्यक असताना ते बसवण्यात आलेले नाहीत. अजूनही या पुलावरून जाताना वाहनांना धोका आहेच. अजूनही पत्रा आणि त्या ह्याच्यावर आदळून वाहनं खाली जाऊ शकतात. त्यामुळे या उर्वरित भागावर सुद्धा क्रॅश बॅरियर बसवावेत अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त आज गुंबद ग्रामपंचायत परिसरातील दरिया मस्जिद चौक येथे न्यू वेरा इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक अशा या प्रकारात विद्यार्थ्यांनी एकमेकांवर दाखवलेला विश्वास आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. जेव्हा सर्वोच्च स्थानी असलेल्या विद्यार्थ्याने तिरंगा फडकवला तेव्हा संपूर्ण दरिया मस्जिद चौक भारत माता की जयच्या घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आबलोली या शाळेच्या इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आबलोलीमधील मुख्य बाजारपेठेत अतिशय सुंदर शिस्तबद्ध पद्धतीने लेझिम नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गौतम लोणारे, शिक्षक राजदत्त कदम यांनी विशेष सहकार्य केले. सालाबादप्रमाणे यंदाही मागी गणेशोत्सव धनावडेवाडी यांच्या वतीने यंदा धनावडेवाडी नवतरुण उत्साही मंडळ नरवण येथे मागी गणेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रींचा अभिषेक आणि काकड आरती, हरिभक्त पारायण श्री चिंतामणी निमकर बुवा पुणे यांचे कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद, श्रींची पालखी मिरवणूक, सत्यनारायणाची महापूजा या सर्व कार्यक्रमात भाविकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. तेव्हा त्यांनी मनात विचार करायला सुरुवात केली की कोण याला मुलगी द्यावी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.